माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली। सर्व अधिकार मला दिले। मला वाटतं एकनाथराव शिंदेंची नेता निवड काल संध्याकाळी केली, त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत। आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेता निवड काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल। आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघही एकत्र बसू, वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांची अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत। माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ही मॅटर कोर्टात गेलेली होती। सुप्रीम कोर्टाने पण मागच सांगितलेलं होतं की EVM मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, EVM मशीन हे व्यवस्थित आहे आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या, सगळ्या काही गोष्टी झाल्या। आता मग पंजाबसारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं, कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं, तेलंगणासारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, दिल्लीसारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, अशी कितीतरी राज्य, पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं। अशा गोष्टी झाल्या ना, असं कसं नाही म्हणता तुम्ही? तो न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे, कोर्ट त्यांच्याबद्दलचा निर्णय देईल। आम्ही आमची बाजू वकिलामार्फत मांडतोय, समोरचे त्यांची बाजू वकिलामार्फत मांडतायत, परंतु आम्ही मुद्दामून जाऊन सभागृहात तिथं बसत नाही। काही काही जण मुद्दामून जाऊन तिथं बसतात, ही एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे का काय मला कळायला मार्ग नाही।